वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज. नमस्कार. वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. भारतीय हॉस्पिटल हे धर्मदाय हॉस्पिटल असून सुद्धा पेशंट ऍडमिट करताना ऍडव्हान्स भरण्यासाठी पेशंटच्या नातेवाईकांना तगादा का लावतात? रुग्ण हक्क संघर्ष समिती यांना कॉल करताच रुग्ण हक्क संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय भाऊ बावळेकर हे भारतीय हॉस्पिटल येथे ताबडतोब हजर झाले. पेशंटच्या नातेवाईकांची काय परिस्थिती आहे ही पाहिली. अगोदर 50,000 रुपये डिपॉझिट भरा म्हणून तगादा लावला होता. संजय बावळेकर साहेब यांनी हॉस्पिटलशी चर्चा करून 1 रुपयाही न भरता ऍडमिट करून घेण्यास सांगितले व पुढील बिलाची काही काळजी करू नका, जेवढे धर्मदाय योजनेमधून पैसे कमी करता येतील त्या पद्धतीने आपण कमी करू हे आश्वासन रुग्णांच्या नातेवाईकांना दिले. मी महेंद्र रामदास समजेल. माझी आई आजारी असल्यामुळे भारतीय हॉस्पिटल ऍडमिट करून घेत नव्हते. डिपॉझिट 50,000 रुपये मागत होते. पण श्री संजय बावळेकर साहेबांनी सहकार्य केलं, त्यामुळे आमच्या आईचे ऍडमिट करण्यात चांगली सहकार्य लाभलं आणि त्यांनी सगळ्या गोष्टी सुरळीत करून दिल्या. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करीत आहे, आभारी आणि आभारी आहे. नमस्कार. मी रुग्ण हक्क संघटनेचे संजय बावळेकर. आज यांचा मला कॉल आला. निलेश आमले माझे मित्र आहेत, त्यांच्या थ्रू यांचा कॉल आला की माझ्या ऍडमिटला भारतीय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं आहे आणि ताबडतोब डिपॉझिट म्हणून 50,000 रुपये भरायचे आहे. पण ह्यांची खालाकीची परिस्थिती असल्यामुळे ह्यांचा मला कॉल आल्यामुळे मी ताबडतोब इथे आलो किंवा परिस्थिती बघितली तर ह्यांचे डॉक्युमेंट वगैरे सगळे चेक केले. धर्मादाय हॉस्पिटल असल्यामुळे मी सगळे धर्मादाय हॉस्पिटल यांच्याकडे सगळे डॉक्युमेंट जमा केलेले आहे. पहिलं तातडीने यांच्या आईवर इलाज करा म्हणून आयसीयूला ऍडमिट केलेलं आहे. ताबडतोब पैशाचं नंतर बघून तर आता मी त्यांच्या आईला ऍडमिट केलेलं आहे. तर पुढची परिस्थिती काय ती मला सुचवत राहा. मी माझ्या समक्ष आणि रुग्ण हक्क संघर्ष समिती तुमच्या पाठीशी सदैव तत्पर आहे. आणि काय परत काय अडचण आली तर संजय बावळेकर साहेबांना मी परत बोलून घेणार आहे. धन्यवाद. ठीक आहे, चला, आभारी.